नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. फायनली नागराज किल्लेदार याला अटक झालेली आहे आणि त्यांनी अटकेपूर्वीचा थरार जबरदस्त रंगवलाय. सुरुवातीला आपण बघतोय सुमनला अजूनही विश्वास बसत नाही की आपण ज्या धीराच्या जीवावर जगत होतो त्याच धीराचा खून करायचा प्रयत्न आपल्या नवऱ्याने केलाय. सुमन स्वयंपाकघरात येते आणि तिला काही सुचत नसतं. ती सतत रडत असते आणि ती व्हिडिओ तिला आठवत असतो आणि विचार करत असते. विश्वास बसत नाही. हे सगळं किती भयंकर आहे. भाऊजींच्या जीवावर आम्ही आतापर्यंत जगत आलोय आणि भाऊजींचा खून करायचा प्रयत्न यांनी केलाय. सुमन अशी मनाशी विचार करत असते. तेवढ्यात तिथे नागराज येतो. सुमन खूप घाबरते. नागराज म्हणतो, सुमन काय ग बरं वाटतंय का तुला? अगं का धावत धावत आलीस खाली? एकदम पूर्वीसारखा जोर आलायस का तुझ्या अंगामध्ये? सुमन तुला वाटत असेल तू नॉर्मल झालीस, पण तुझा मेंदू आता नॉर्मल होणार नाही बर का सुमन, कळतंय का तुला? सुमन नुसतं बघत असते नागराजकडे. नागराज आता सुमनकडे बघून म्हणतो, काय ग मी काय बोलतोस? कळतं ना तुला? तुझी दात का बसली आहे का? सुमन बोल ना सुमन. सुमनला घाम फुटलेला असतो. तेवढ्यात प्रतिमा आवाज देतात सुमन ताईंना. सुमन सुमन आता पटकन नागराजाच्या चटक्यातून निघून सुमन पाणी पित असते. तिथे नागराज आल्यावर मग लगेच नागराज तो पाण्याचा ग्लास उचलून प्रतिमेकडे येतो. आता सुमन घाबरून प्रतिमेकडे जाते. बर का प्रतिमा म्हणते, काय ग बाई सुमन अशी काय भरलीस? नागराज येऊन म्हणतो, अगं वहिनी तिने बघ ना वहिनी, तिने पाण्याचा ग्लास भरून ठेवला होता. विसरली बघ, आजकाल फारसं विसरायला लागले सगळं. सुमन चल चल बस बस, अगं पाणी प्यायचं होतं ना. सुमन तुला बस आता सगळ्यांसमोर अजूनही काळजीचं नाटक करतोस. नागराज सुमनला पाणी देतो आणि म्हणतो, पी सुमन पाणी पी. प्रतिमा आत्याला म्हणतो, विसरली होती सुमन पाणी प्यायला. तेवढ्यात अर्जुन सायली पोहोचलेले बर का तिकडे. ताबडतोब प्रतिमा आत्या सायली अर्जुनला बघून थोडं आश्चर्य व्यक्त करतात आणि म्हणतात, अरे पोरांनो तुम्ही या ना रे घरात. अर्जुन सायली घरात आल्यावर आत्या विचारत, काय रे सायली अर्जुन अचानक आलाय घरी, सगळं ठीक आहे? नागराज म्हणतो, अगं वहिनी ठीक नसल्याने काय झालं, सगळं ठीकच असणार आहे. सुमनची काळजी वाटती असेल म्हणून आले असतील ते. घेन ग सुमन पाणी पी. नागराज सुमनला पाणी देण्याचा खूप फोर्स करत असतो बर का. उगाच काहीतरी काळजी करायचं दाखवतोय. अर्जुन सायली समोर म्हणतो, कसं बघ रे अर्जुन, असंच आहे सुमनचं, लहान लहान गोष्टी विसरते. मगाशी पाणी प्यायचं म्हणून किचनमध्ये गेली, ग्लास भरला आणि पाणी प्यायचं विसरली. अर्जुन म्हणतो, काही काळजी नको करूस तू नागराज काका बर का. सुमन काकूंना तसंही आम्ही तिची चौकशी करायला आलोय. काय ग सुमन काकू तू ठीक आहेस ना? अर्जुन आता खानाखुणा करून विचार सुमनला. नागराज म्हणतो, बघ सुमन कोण आलंय तुला भेटायला? अगं सायली अर्जुन आले त्यांच्या कामातून खास तुला भेटायला. बघ सुमन हा बॉल बर का, सुभेदार आणि किल्लेदार मध्ये बघते का? सुमन किती किती ओव्हर ऍक्टिंग चालली नागोबाची. बघा नागराज म्हणतो, अरे अर्जुन सायली तुम्ही आता जाताना जेवून जा. अर्जुन आता चिडून म्हणतो, काही नको आहे नाही. लगेच त्यांचे हावभाव बदलून म्हणतो, नाही ठीक आहे आम्हाला काही नको, आम्हाला सहज भेटायला आलं होतं. प्रतिमात्या म्हणतात, अरे पोरांनो बसा मी कॉफी करते तुमच्यासाठी. असे म्हणून प्रतिमात्या निघून जातात. नागराज म्हणतो, चल बरं झालं अर्जुन तू आलास, सुमनला बरं वाटलंयस. पण कसं? अरे माझं जरा काम आहे महत्वाचं, मी जरा 2-4 कॉल्स करून येतोस, मला जरा बाहेर जायचं लागेल. काय आहे ना? सुमन जरा पॅनिक होते मध्ये आणि तिला जरा बघावं लागतं. तुम्ही बघाल का थोड्या वेळ सुमनकडे? आता सायली म्हणते, डोंट वरी काका जा तुम्ही, आम्ही बघतो. अर्जुन सायली जरा चिडूनच बोलतात बर का नागराजाशी. नागराज आता म्हणतो, बरं चला मी येतो आता. नागराज निघून जातो आणि सुमन काकू पटकन सायलींच्या जवळ येतात. मग सायली सुमन काकूंना खुणवते की आपण वर तुमच्या रूम मध्ये जाऊयात. अर्जुन पण खुणवतो, काकू वर जाऊयात आपण डायरेक्ट. आता त्यांनी सुमनच्या खोलीतला सीन दाखवलं. आता सुमन बिचारी आता खूप टेन्शन मध्ये आली आहे बर का प्रेक्षकांनो. किती झालं तरी तिचा नवरा आहे ना तो, तिला वाईट वाटतंय की आपला नवरा एवढा भयंकर कृत्य कसं करू शकतो. सुमन रडत असते बर का खोलीमध्ये गेल्यावर. सायली म्हणते, सुमन काकू खरंच तुमच्या धाडस कौतुक वाटतंय बर का आम्हाला दोघांना. मग अर्जुन म्हणतो, काकू तू तो व्हिडिओ रेकॉर्ड कसा केलायस? कुठे ठेवलायस? फोन बघू रे बर का तो व्हिडिओ. आता
सुमन आधी तर रडायला लागते बर का, आणि सायली म्हणते काकू काय झालं, अहो काय एवढ्या टेन्शनमध्ये आहात. अर्जुन म्हणतो काकू नेमकं एक्झॅक्टली काय काय घडलंय सांगशील का. मग सुमन जोरात धाईल मोकळून रडायला लागते. सायली म्हणते बापरे काय झालं काकू, इतकं काय रडतं. सुमन मग रडत रडत सांगू लागते की अगं इथे इथे या, इथे इथे उभे राहून यांनी खुनशीपणे सगळ्या गुन्ह्याची कबुली दिली ग सायली, सगळ्या गुन्ह्याची कबुली दिली. अगं ते निर्लज्जासारखं बोलत होतं माझ्याशी सायली, ते निर्लज्जासारखे बोलत होते. आता सुमन बोलती आणि आता तिला एकदम म्यूट करून टाकले त्यांनी. आता जे काय झालं ते सांगतील सुमन. पण आता सुमन म्हणते अगं सायली मी ते मग खूप घाबरले होते अगं, पण मी त्यांना पत्ता नाही लागू दिला की मी सगळं रेकॉर्ड करतेस. अर्जुन म्हणतो काकू तू ना आधी शांत हो, आणि तू जे सांगतेस ना ते सगळं त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालं असेल ना तर आता हातात खूप खूप मोठा पुरावा लागेल. बघ तू व्हिडिओ रेकॉर्ड केलायस का, मला दाखवशील का तो व्हिडिओ. आता सुमन म्हणते असते हो मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ. आता सुमन काकू रिपोर्ट सॉरी सुमन काकू व्हिडिओ दाखवणार तेवढ्यात प्रतिमा त्या येतात आणि म्हणतात अगं बाई सुमन, अगं तुला रडायला काय झालं, अगं काय ग सुमन.